आलिशान बंगला, बंगल्यात नौकर चाकरांचा राबता, बंगल्याच्या बाहेर पडलं की लगेचच भक्तांचा गराडा, असा एकंदरीत तामझाम होता या विकृत कॅप्टन बाबा अशोक खरातचा. त्यामुळे याच विकृताला पकडण्यासाठी नाशिक पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं होतं. याला पकडायचं होतं, मात्र त्याला पकडताना त्याला सुद्धा कानोकान खबर लागता कामा नये अशा पद्धतीनं प्रूफ प्लॅन आखणं अतिशय गरजेचं झालेलं होतं. त्यामुळे मुळातच जर अगदी सहजासहजी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलं तर कदाचित हा बाबा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सहज निसटला असता, किंवा त्याच्या सोबत आलेल्या लोकांकडनं किंवा त्याच्या भक्तांकडनं पोलिसांवरच अरेरावी करण्याचा प्रकार देखील घडू शकला असता. त्यामुळे त्याला पकडायचं तर होतं, पण अगदी वेगळ्या पद्धतीनं. मग काय, नाशिक पोलिसांनी आखला तो मास्टर प्लॅन. तर मंडळी, या मास्टर प्लॅन नुसार नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा थेट गनिमी कावा करत याच अशोक खरात बंगल्यात घुसला आणि काहीही न करता केवळ एका युवतीच्या आधारावरती हे जे सावज आहे ते पोलिसांच्या जाळ्यात अगदी सहज अडकला. अशोक खरातच्या अटकेची A to Z स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. तत्पूर्वी तुम्ही आपल्या मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल मंडळी, सबस्क्राईब नक्की करा. अशोक खरात याच्या विरोधात नाशिकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा FIR दाखल झाली. जेव्हा ही FIR दाखल झाली होती तेव्हाच नाशिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचं ठरवलं होतं. मात्र नाशिक पोलिसांनी तेव्हा तसं केलं नाही. त्याला पकडणं हे इतकं सोपं नसणार हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. अर्थात या सगळ्यांमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घातलेलं होतं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तातडीने त्याला अटक करण्यासाठीचे आदेश दिलेले होते. त्याला अटक तर करायची होती, मात्र या सगळ्याची कुठेही चर्चा व्हायला नको, त्याच्यापर्यंत त्याच्या अटकेची खबरही पोहोचायला नको, या सगळ्यांची खबरदारी पोलिसांना घेणं भाग होतं. मग या सगळ्यानंतर नाशिक पोलिसांनी जे केलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि यासाठी नाशिक पोलिसांचे आयुक्त, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक त्यांनी एक मास्टर प्लॅन हा समोर ठेवला आणि त्या अंतर्गत ही सगळी कारवाई करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. तर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी नाशिक पोलिसांचे जे गुंडविरोधी पथक आहे या पथकाचे प्रभारी उपनिरीक्षक संदीप पवार त्यांना फोन केला. त्यांना या प्लॅनविषयी माहिती दिली. एक मोठं हाय प्रोफाईल केस आपल्याकडे असल्याची माहिती सांगण्यात आली आणि याच हाय प्रोफाईल केसमधल्या आरोपीला अटक करायचं आहे, कुणाला काहीही कळता कामा नये अशा पद्धतीचे आदेश दिले गेले. मग या सगळ्यांनी बसून, केवळ नाशिक पोलिसांमध्येच काही वरिष्ठ मोजके पोलीस अधिकारी त्यात होते, त्यांनी बसून हा सगळा प्लॅन आखला. जो पोलीस कर्मचारी या सगळ्या प्लॅनमध्ये सामील होणार होते, ज्यांच्या माध्यमातून ही कारवाई केली जाणार होती, अनेकांना त्यांना सुद्धा हे माहीत नव्हतं की ही कारवाई नेमकी कुणाच्या विरोधात होती, आपण कुणाला अटक करायला चाललो. त्यांना सुद्धा हे कळू दिलं गेलं नव्हतं. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हे सगळे प्लॅन होते आणि ते लिमिटेड ठेवण्यात आलेलं होतं. त्यांनाच केवळ माहिती होती. मग या प्लॅननुसार असं ठरलं की पोलिसांचा एक मोठा फौजफाटा घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या बंगल्यामध्ये जायचं आणि तिथून पुढे गनिमी कावा करायचा. आता हाच गनिमी कावा पोलिसांनी कशा पद्धतीनं केला ते पुढे बघूया. मंडळी, 18 मार्चची रात्रीचे 12 वाजले. गोविंदनगर परिसरामध्ये ज्या ठिकाणी तृप्त बाला नावाचा त्याचा जो बंगला आहे, त्या खूप आलिशान अशा बंगल्यामध्ये पोलीस दाखल झाले. त्याच बंगल्यामध्ये तो त्या दिवशी मुक्कामाला होता आणि तिथे जाऊन त्याला अटक करायची होती. त्याला अटक करण्यासाठीचं सगळ्यात मोठं आव्हान होतं की त्याच्या बंगल्याच्या आतमध्ये सुद्धा अनेक खोल्या आहेत, अनेक माणसं देखील आहेत, नौकर चाकर आहेत. त्यामुळे अशोक खरात पळून जाता कामा नये किंवा लपून बसता कामा नये, यासाठी त्याला अगदी सहज जाळ्यात अडकवणं अतिशय गरजेचं होतं. मग पोलिसांनी काय केलं तर मध्यरात्री जेव्हा पोलीस त्या परिसरामध्ये पोहोचले, गोविंदनगरमध्ये पोहोचले, तिथे पोहोचल्यानंतर कर्मयोगी नगर नावाचा एक परिसर आहे, तिथे गेल्यानंतर हा बंगला त्या ठिकाणी त्या परिसरात आहे आणि या बंगल्याच्या आजूबाजूला जर काही आपण पाहिलं तर फार जास्त कुठली वस्ती नाही आहे. हे निर्जन स्थळ असल्यासारखं आहे आणि रस्त्यावरती फारशा गाड्या वगैरे पण नसतात. त्यामुळे पोलीस ज्यावेळी तिथे पोहोचले त्यावेळेस पोलिसांनी 2-3 वेगळ्या टीम्स स्वतःच्या तयार केल्या. एका टीममध्ये तृप्त बाला या बंगल्याला वेढा घालण्यात आला. दुसरी टीम ज्यामध्ये
अंमलदार दर्जाचे अधिकारी होते, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा गच्चीवरनं बंगल्याच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. काही जण बंगल्याच्या आत सुद्धा गेले, मात्र कुणालाही जाग येता कामा नये, ते झोपेतून जाग नये याची खबरदारी घेण्यात आलेली होती. त्यानंतर पोलिसांनी काय केलं तर पोलिसांच्या काही सिव्हिल ड्रेसमध्ये असलेल्या पोलीस ऑफिसर्सने गच्चीवरून पळण्याचे आवाज काढले किंवा थोडंसं काहीतरी पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की घराच्या बाहेर काही चोर घुसलेले आहेत. गेटवरती सुद्धा काही पोलीस अधिकारी हे धावपळ करत होते. चोर आले अशा आरडाओरडा सुरू केला गेला होता आणि त्यानंतर पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये अशोक खरात, अगदी गाढ झोपेत असलेला अशोक खरात चोर आले या आवाजाने खडाडून जागा होतो आणि अक्षरशः डोळे चोळत काय झालंय, आपल्या घरात कोण घुसलंय हे पाहण्यासाठी बंगल्याच्या बाहेर येतो. तेव्हा त्याच्या खोलीच्या बाहेर येतो, बंगल्याच्या आवारात येतो. बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर तो हाफ पॅन्ट वरती, बरमुडावरती आणि रात्रीच्या झोपेच्या कापडांमध्ये होता आणि बंगल्याच्या बाहेर आला. पोलिसांनी त्याला त्या ठिकाणी धरपकड केली. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सिव्हिल ड्रेसवर असणाऱ्या पळणाऱ्या काही अधिकाऱ्यांना पाहिलं. त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात आणि चोर कुठे आहे, असं विचारल्यानंतर सिव्हिल ड्रेसमधल्या याच अधिकाऱ्यांनी तातडीने अशोक खरातवरती झडप घातली, त्याला ताब्यात घेतलं आणि तसाच गाडीत बसवून थेट पोलीस स्टेशनला घेऊन गेले. अशा पद्धतीनं अशोक खरातची ही सगळी फिल्मी स्टाईल अटकेची स्टोरी समोर आली. खरं तर अशोक खरातला अटक करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं आव्हान होतं ते त्याच्या भक्तांचं. याआधी अनेकदा असं पाहायला मिळालं की अशा पद्धतीच्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये ज्या वेळेस अशा प्रकरणात बुवा बाबा अडकलेले असतात, त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या अंधभक्तांच्या टीम समोर येतात. पोलिसांवरती दगडफेक झाल्याचे प्रकरण देखील आपण याआधी पाहिलेले आहेत. तर तशी भीती देखील या केसमध्ये पोलिसांना होती. आपल्यावरतीच दगडफेक किंवा आपल्यावरतीच या भक्तांकडनं काही दगडफेकीसारखे प्रकार होऊ शकतात असं देखील त्या पोलिसांना या ठिकाणी माहिती होतं. तर या प्रकरणामध्ये तसं पोलिसांना काहीही होऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे जाणून बुजून संपूर्ण मिशन हे रात्रीच्या वेळेस राबवण्यात आलं. त्याचबरोबर अनेकांना या मिशनची कुठलीही माहिती नव्हती, त्यामुळे ही मिशन लीक झालं नाही आणि या बाबाला या रात्रीच्या काळोखात अगदी पकडण्यात आलेला आहे. तर मंडळी, अटकेचं आव्हान जे पोलिसांच्या समोर होतं ते अतिशय महत्त्वाच्या एका प्लॅनच्या अंमलबजावणी पोलिसांनी पूर्ण केलेलं आहे आणि या बंगल्यामधनं या खरातला आता जेरबंद करण्यात आलेला आहे. मंडळी, हा थरार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा.